नांदेड़ लोकसभा इंतखाबात में बीजेपी को शिकस्त का सामना करना पड़ा है। ऐसे में साबिक मरकजी वजीर सूर्यकांता पाटिल ने लोकसभा इंतखाबात के नताइज सामने आने के बाद पहली बार मीडिया नुमाइंदों से बात करते हुए कहा कि अशोक चौहान के बीजेपी में शामिल होने से बीजेपी मुतमईन तो हो सकती है, लेकिन एक राज्यसभा अशोक चौहान के लायक नहीं। अशोक चौहान इससे बहुत बड़ी हैसियत रखते थे। अशोक चौहान के बीजेपी में शामिल होने के बाद बीजेपी को यकीन हो चुका था कि बीजेपी नांदेड़ लोकसभा सीट आसानी से जीत लेगी, लेकिन नांदेड़ में बीजेपी की शिकस्त की वजह से अशोक चौहान को भी अब तनकीद का सामना करना पड़ रहा है। साबिक मरकजी वजीर सूर्यकांता पाटिल जो इस वक्त बीजेपी में है, जब इस बारे में उनसे पूछा गया तो उन्होंने अपने तासुरात कुछ इस अंदाज में जाहिर किए। माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत। त्यांचा तिसरा कार्यकाळ हा मागच्या 2 वेळेपेक्षाही जास्त चांगला जावा आणि या देशाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर त्यांनी घेऊन जावं असे त्यांची कार्यकर्ता या नात्याने मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। कधी कधी राजकारणामध्ये उंच उडी घेण्यासाठी 2 पावलं मागे जावं लागतं आणि लोकांच्या मनात काय आहे हे कुठल्याही सर्वज्ञाला राजकारणात कळत नाही। त्यामुळे कधी कधी निर्णय चुकतात, कधी कधी त्या चुकलेल्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात। त्यामुळे आम्ही 400 पारचा नारा दिला, 240 वर पोहोचलो, पण त्यानंतर सोबत लोक घेऊन 294 वर गेलो। त्यामुळे नुकसान पक्षाचं झालं, पण पंतप्रधान होणाऱ्या मोदींचं झालेलं नाही असं मी तुम्हाला सांगते। मोदी साहेब या सगळ्यांना सोबत घेऊन चालतील याच्यामध्ये मला अजिबात काही शंका वाटत नाही। एक आणि जेव्हा आघाडीची सरकार असतात तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं ट्रेनिंग नेत्यांना आपोआप मिळालेलं असतं आणि मोदीजी तर त्याच्यामध्ये खूप वाकबगार आहेत असं मला वाटतं। कसं आहे, कुठल्याही पराभवाचे काय म्हणतात त्याला दूषण एका नेत्यावर देऊन चालत नाही आणि लोकसभेसारख्या 16 लाख मताच्या मतदारसंघामध्ये अशोकरावांच्यामुळे आमचा पराभव झाला असं कुणीही म्हणत नाही असं मला स्वतःला वाटतं। माझं एक व्यक्तिगत मत आहे की अशोकराव भाजपात येऊन भाजपला कदाचित समाधान झालं असेल, पण अशोकराव भाजपात येऊन अशोकरावांचं स्वतःचं खूप नुकसान झालेलं आहे। एक राज्यसभा ही काही अशोकरावांची लायकी नाही आहे, ते त्यापेक्षा खूप मोठे होते। त्यामुळे भाजपात येऊन त्यांचं नुकसान झालं असं या मतावर मी ठाम आहे। अशोकरावांचंच नुकसान झालं, भाजपला बळ मिळालं, नक्कीच बळ मिळालं।